मित्रांनो, मी प्रमोद व्यवहारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडी येथे मुख्याध्यापक म्हणून काम करतोय। गेल्या अनेक वर्षात माझ्या हाताखालून कितीतरी विद्यार्थी गेले। आजही अध्यापनाचं काम माझं सुरूच आहे। गेल्या वर्षी मी माझ्या कुटुंबासोबत उत्तर भारतामध्ये सहलीसाठी गेलेलो होतो आणि साधारण त्यावेळेला मी आग्र्याला होतो। आग्र्यातून आम्हाला निघायचं होतं आणि त्याच वेळेला माझ्या एका विद्यार्थ्याचा फोन आला। जेमतेम पहिली 4 वाक्य तो व्यवस्थित बोलला आणि त्याच्यानंतर त्याने जे रडत रडत मला सांगायला जी सुरुवात केली, त्याचं कारण असं की त्याने पुस्तक वाचलं देवादादा झिंजाड यांचं एक भाकर तीन चुली। पूर्वी व्हॉट्सअपला मी स्टेटसला एक भाकर तीन चुलीचं जे पुस्तक आहे ते ठेवलेलं असताना त्याने पाहिलं होतं आणि त्याने ते ऑनलाईन मागवून घेतलं। ऑनलाईन मागवून घेतल्यानंतर मला त्याने जे सांगितलं, तर म्हटलं मी पुस्तक ऑनलाईन मागितलं। मी पुस्तक जसं आलं, मी त्या दिवशी कामावर गेलो नाही। आता मी जेवतोय, मी जेवता जेवता फोन केलाय आणि पुस्तक त्याच्या शेजारीच होतं आणि म्हटलं मी आज पुस्तक संपल्याशिवाय मी इथून उठणार नाही। आणि कंप्लीट तो 45 मिनिटं रडत रडत त्याने मला पूर्ण त्या पुस्तकाबद्दल माहिती दिली आणि त्याच्या जीवनातले प्रत्यक्ष जीवनातले त्याला जे अनुभव आलेले होते त्याची सांगड त्याने त्या पुस्तकातल्या अनुभवाशी घातली आणि त्याच्यामुळे त्याला रडू आलेलं होतं। आणि आजही मी पाहिलं की ज्यांनी ज्यांनी एक भाकर तीन चुली ही कादंबरी वाचली त्याच्या डोळ्यातून पाणी आलं नाही असं झालंच नाही। अतिशय सुंदर आणि छान कादंबरी आहे ती आणि आपणही ती सर्वांनी वाचलीच पाहिजे। आपल्या काळजाचा ती नक्कीच ठाव घेईल असं मला वाटतं।